माझी सकाळची सुरुवात ना ह्या गोड चेहऱ्याला बघूनच होते. आणि आता मी चिमणीचं आवरायला घेतलं होतं, कारण मी आज थोडं बाहेर जात आहे. त्याचबरोबर मी एक चॅलेंज सुद्धा घेतलेला आहे, तो पण बघू पूर्ण करते की काय होते. त्यासाठीच आधी ना मी आमच्या मॅडमचं आवरून घेतलं आणि नंतर मी लिपस्टिक लावायला घेतली. तर ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे की नाही याचा चॅलेंज घेतलेला आहे. तर ही NYBA ची वेलवेट मूस लिपस्टिक आहे, ज्याचा शेड 02 आहे. आणि ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग, स्मच प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. आता ह्या लिपस्टिकचं ना मी फुल डे चॅलेंज घेतलेलं होतं. मग काय सकाळी दोघींनी आवरून ना आधी नाश्ता करून घेतला, केळी खाल्ली आणि कॉफी सुद्धा घेतली आणि मग आम्ही सगळे निघालो बाहेर. खरं तर पावसामुळे आजकाल ना बाहेरचं वातावरण ना खूपच छान झालेलं आहे. आता जेवणाचं टाइम झालेलं होतं म्हटल्यावर गेल्या गेल्या आधी पुरणपोळी खायला घेतली. महाराष्ट्रात राहून पुरणपोळी नाही खाल्ली तर काय खाल्लं. मग काय गरमागरम अशी पुरणपोळी खाऊन घेतली, ज्याची टेस्ट ना एकच नंबर होती. तशी माझी लिपस्टिक अजून ठिकाण्यावरच होती. मग नंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला, कारण आम्ही बाहेर गेलो आणि पाणीपुरी नाही खाल्ली असं कधी होतच नाही. आता ही पाणीपुरी सुद्धा लिपस्टिक बिघडू नाही शकली, म्हणूनच मी चॉकलेटचा बॉल सुद्धा खायला घेतला. आणि चॉकलेट कोणाला आवडत नाही, माझं तर चॉकलेट फेवरेट आहे बरं का. अजूनही माझ्या लिपस्टिकला ना धक्का सुद्धा लागला नव्हता, म्हणूनच मी ज्यूस प्यायला सुद्धा गेले. म्हटलं ज्यूसने तर लिपस्टिक वाहून जाईल, पण ही लिपस्टिक लॉंग लास्टिंगच नव्हे तर ट्रान्सफर प्रूफ सुद्धा निघाली. मग तिथून बाहेर निघून आले आणि कुल्फी घेतली खायला. आणि सकाळपासून माझं तोंड चालूच होतं, तरी ही लिपस्टिक ना जागच्या जागीच होती. मला तर ही NYBA ची लिपस्टिक ना प्रचंड आवडली. आता घरी येतानाच एवढा जोरात पाऊस चालू झाला. मग काय शेवटी चिमणीला किस करून किस प्रूफ आहे की नाही लिपस्टिक बघितली. तुम्हाला सुद्धा ही NYBA ची लिपस्टिक हवी असेल तर purple.com वर अवेलेबल आहे. मी ते स्कॅनर दिलेला आहे, स्कॅन करा आणि लिपस्टिक खरेदी करा.